तर गाईज आम्ही आहे हरणेमध्ये आता काय तर आता आम्ही नाश्ता करतोय आणि नाश्ता झाला की आम्ही जाणार आहे किल्ला फिरायला. ते लग्नात नाही का असं गुलाबजाम. नाश्ता झाला भाई. अरे बोंबील आहे बघ, हे वाळवत ठेवतात. हे हरणे बंदर आहे, तिथं ऑप्शन असते माशांचं. हे बघा बोटीचं पार्किंग. मामा मी कुठला किल्ला आहे रे आता आपण जाणार आहे तेव्हा आम्ही? सुवर्णदुर्ग होय. हां हां हां. हा हा कनकदुर्ग दीपस्तंभ बोलतात ना, हरणे दीपस्तंभ. तर ह्याच्यावरती हा बघ लाईट हाऊस. हा लाईट हाऊस आहे, हरणे लाईट हाऊस. तुम्हाला तर संध्याकाळी सनसेट तुम्ही बोलताय ना गुहागरचा, ह्याच्यासारखा सनसेट अख्ख्या कोकणामध्ये कुठेच नाही. होय का? इथे उभा राहून तुम्ही सुवर्णदुर्गात तुम्ही व्ह्यू घेऊ शकता संध्याकाळीचा. ही एक एक बोट आहे ना, हे 55 लाखाची घोडी असते त्यांची. एक बोट. हा पूर्ण मटेरियल सगळं होय. त्याच्यामध्ये 8 नोकर असतात. किती 50 लाखाची? 50 लाखाची एक. आणि आमच्याकडे एका 2-2 माणसाकडे असे 2-2, 3-3 घोडे असतात. मामा किती आठवड्यात झालं लागतं माझं पकडलं? भरपूर अनलिमिटेड 2-2 दिवस स्टेट जातात. 2 दिवस कुठे? 8-8 दिवस तिकडे. 8 दिवस 9-9 दिवस. आता ते ह्यांच्यापेक्षा मोठ्या मोठ्या बोट्या आल्या, 1-1.5 कोटींच्या. होय. ते लोखंडाच्या बोट्या असतात. रत्नागिरीमध्ये किंवा खाली गोवा, कर्नाटक त्या ठिकाणी जास्त प्रमाणात. आणि मग हे मार्केट रोज असते का आठवड्यात? डेली सकाळ संध्याकाळ 8 आणि संध्याकाळी 4 वाजता. मी खाली येतो. आता आम्ही चाललोय किल्ल्यावर चाललोय आणि आमची प्रांसीबाई आहे बघा कशी असते बघा. हे बघा मासे कसे पकडतात तिथं स्टिकने. इकडं असे स्टिकने पकडणारे कमी असतात, बोटीने पकडणारे असतात सगळे. तसं ते भारी व्ह्यू आहे बघा. सकाळी दिसतात म्हणजे शोधून जायला लागतं का? शोधावं लागेल ना, असं इकडे एका ठिकाणी नसतं. पुढे जाऊ शकतात. हा काय म्हणजे आपण बघायचं कुठं दिसलं तिथं जवळ जायचं. दिसतंय थोडा नॉर्मल दिसतो, आपण तिकडे जावं लागतं त्याला. हा काय असं आहे काय? अच्छा, म्हणजे डॉल्फिन पण आहेत पण त्यांना शोधून जायला लागते. आपल्याला माहित नव्हतं रे, आपण चुकलं. मस्त आलं असतं संध्याकाळी. पण आगड आलेला आहे. मस्त आहे. एका कोपऱ्यात जाऊन बसून जायचं. पोचलो आपण गडावरती. पाणी ना यार हानच घेऊन गेलं किल्ला. आता आम्ही आलोय सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती, जे की हरण्यापासून 15 मिनिटावरती अंतरावरती आहे. 15 मिनिटांनी बोटीने आलो मस्तपैकी. आता हा सुवर्णदुर्गचा बीच. काय मस्त दिसतंय. फ्रान्सी हाय कर. हाय तू हाय कर. आता आपण चाललोय गडावरती. फॉलो मी. पराग म्हणते फॉलो मी. आहेत वन वे. म्हणजे किल्ल्याची एंट्री अशी जरा युनिकच आहे की नाही? वाटतच नाही की नाही तिथून एंट्री आहे. खरी एंट्री इथून आहे, पण इकडं बोट लावायची जागा नाही आहे. हे बघा ही खरी एंट्री आहे किल्ल्याची. हे बघा इकडून अशी एंट्री आहे, इकडं बोट लावायची जागा नाही.
सुवर्णदुर्ग. कसं आहे बघा, इथं वर जाऊ आपण पहिला. इथून वर जाऊ आपण. केवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत हे बघ, पूर्ण माझ्या एल्बो एवढी, लय मोठे. आपलं नॉर्मली 2 पायऱ्या म्हणजे इथली 1 पायरी आहे. इथं काय आहे, भुयारी मार्ग आहे की नाही, भुयारी मार्ग आहे की नाही प्रांचे. हा कसलं भारी दिसतंय ना. ते नाही, ते बघ ना किती क्लिअर वाटतंय. बीच किती छान वाटतंय ना, ते बघ ना छोटासा. पण ते करायला मजा येईल थोडा. चला बघू. इथे काहीतरी दिसत, मध्ये खोल आहे, मध्ये खोल आहे. मी व्हिडिओ काढतो ना. चला रे मी आहे एवढा मोठा 2 हातात. फ्रान्सी हळू हा हैशा. ए, थांब ना. आता इथून बघू आपण काय आहे पुढं. इथं मध्ये काहीतरी खोल वाटतं आहे की नाही, असं काहीतरी खोल आहे आतमध्ये. हे बघ ना इथं इथं मध्ये, तुला दिसलं नाही काय. हो बघ खड, हे बघा कसं आहे, मध्येच खड्डा आहे पूर्ण आणि परत तिकडं भिंत आहे. इथं एक खड्डा आहे, इथं एक हे केवढा मोठा खड्डा आहे. भिंतावरून चढत असेल आपण रे. हे अरे तिथे बरं काहीतरी, तिथे जाऊया काय. इथं बघा आयला पाणी, गोड पाणी आहे बहुतेक हे, खारं पाणी नाही आहे हे. अरे मोठा आहे की रे खूप किल्ला. ते बघ तिकडे एकदम शेवटपर्यंत दिसतंय बघ एकदम. तुझं भाई दर वीकेंडला येत असशील. विकेंड हा मग हे बघा केवढं आहे, केवढी मोठी भिंत वाटते बघ ना ती. कसं बांधलं असेल बघ की बरोबर घेऊन. हे दे ना इथं खाली, खाली जाऊन बघू काय आहे. इथं खाली काय आहे बघू पहिले. चल इथं काहीतरी आपल्याला दिसतंय खाली, दरवाजा आहे काहीतरी, दरवाजा आहे. हे हळूया रे, पडलं तर डायरेक्ट खाली. हे बघा गाईज कसलं डेंजर वाटतंय. केवढी मोठी भिंत आहे, एवढी मोठी भिंत. इथं आता बघू आता काय. अय शपथ, खाली जायला आहे रे इथून. या खाली जायला इथून. तिथून आपण खाली खाली चाललोय. पायऱ्यालाच मोठ्या तरी ह्यांच्या. काहीतरी आहे इकडे, पाण्याचा आवाज येतो रे. कोणाला म्हणते फ्रान्सी बाई हळू. ओय शपथ, ओय शपथ, हे बघ. अरे वा वा वा, एकदम हळूया बरं का. हा थांब 2 मिनिटं, मी इथे जातो पहिला. फ्रान्सी बाई या हळूच हा, ते धरायला पण आहे. अय शपथ, हे बघा काही. खाली उतरायला पण आहे इथून. हे बघा पूर्ण किल्ल्याचं हे, ते रस्सी पण दिले त्यांनी खाली उतरायला. काय मस्त आहे. चल एक नंबर आहे, खूप भारी स्पॉट आहे हे. मला वाटतं गुप्त दरवाजा असेल काय. मध्ये बघ काय दिसते. एक नंबरच होतं आतमध्ये. वाटलंच नव्हतं की नाही, असं वरून जाताना वाटलंच नाही. वरून कसं वाटतंय बघा, असं वाटलंच नव्हतं की डायरेक्ट आम्ही खाली जाईन म्हणून. एकदम अनएक्सपेक्टेड होतं.
हो मार निशाणा. हो ना. असं वरती आलो होतो आम्ही. बाकी असंच आहे सगळं वरून आहे की नाही. असं कटच फिरायला आहे. असं हा जो कट दिसतो ना हाच आहे सगळं असं फिरायला पूर्ण असा कडेकडेने. इथं बसायला पण आहे. इथं बसायला आहे जागा. असं पूर्ण प्लेनच आहे. नंतर मग खड्डेला येतात. इथं पण खड्डा आहे बघ मध्ये. इथं पण मध्ये खड्डा आहे की नाही. म्हणजे अरे ते हे असेल ते राहायची जागा. पण टायटल. हे बघा इथं काहीतरी खड्डा आहे परत. तर दरवाजा आपण जाऊन बघू दरवाज्यात काय आहे नक्की. आयुष्यामध्ये विहीर आहे तिथं. अरे विहीर एक आठवलं हे विहीर आहे तिथं. तेवढं टाईप आहे. अरे वा हे बघा केवढं मोठं आहे. केवढं मोठं तळ आहे ते. मला वाटतंय ना त्याचं पाणी वरपर्यंत असणार त्यांच्या काळात. त्याचं खाली बसत बसत ते तळ हे झालंय. इथं पण दरवाजा आहे. आता आपण ह्या एंडला आलोय पूर्ण ऑपोजिट एंडला. म्हणजे ज्या आपण एंडने आलतो त्याच्या ऑपोजिट एंडला आलोय. इथं पण दरवाजा दिसतोय. बघू आता काय आहे दरवाजात. त्या दरवाजाच्या जवळ आलो कळलं इथं पण पाणी. अरे इथं तर उतरायला पायऱ्या पण आहेत. ती आता तुम्हाला दिसतंय का पायऱ्या आहेत. हा उतरायला पायऱ्या पण आहेत. पायऱ्या आता इकडं बघू आपण काय आहे. बघू आता इथं आपण काय आहे आतमध्ये. हा दरवाजा पण बघून झाला. आता मग तिकडं डायरेक्ट जो आपण वरनं काठ बघितलेला वरचा तसाच आहे सगळीकडे लांब. तो का आता बघायचं नाही. आता आपल्याला अजून पुढं पण जायचं पण आपण तिकडं जाऊ. आता माघारी चाललोय आपण. परत बोटीतनं मग आपण जाणार आहे हरणे बंदरला. मग जीवन बघू आता पुढं काय होतंय प्लॅन. ना झालं आता आपण बाहेर पडतोय. म्हणजे अर्धा तास फिरण्यासाठी बाहेर आहे फोर्ट. ते पांढरे चेअरवाले आपलंच आहे काय. तर अर्धा तासाचा हे अर्ध्या तासात होऊन जातं सगळं. अर्ध्या तासाच्या मानाने चांगलं आहे खूप. मस्तपैकी बोटने पण येणं होतं आहे. अर्धा तास फिरायचं आणि माघार द्यायचं. तुम्हाला जर यायचं असलं तर हरणेवरनं जायला लागणार आहे तुम्हाला. हरणे बंदरवरनं सुवर्णदुर्गला. हे बघा एकदम असं छोटा बीच आहे पण खूप मस्त आहे. असे काळे दगड आहेत. काळे दगड आहेत आणि हा असा किल्ला आहे. आणि कमी टाइम मध्ये खूप हा. बघायला भेटलं. कधी हरण्याला आला तर थोडा अर्धा तास वेळ असला तरी येऊन जावं इथे. नाही की नाही आमच्यासारखं. फ्रान्सुया जातो. पुढे बघ आता. टाकलाय बघ. नाही टाकला तुम्ही ब्लॉग नंतर टाकतो. बाय बाय. बसा फ्रान्सुया.
आहे शपथ. आता आपण माघारी चाललो. तिकडे समोर आहे. काय आम्हाला डॉल्फिन दिसला, आमचं नशीब आहे. एवढे मारले समोर